मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 15 जानेवारी 2025. प्रश्न क्रमांक 1. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या 150व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कोणत्या उपक्रमाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे? ऑप्शन ए मिशन मोसम, ऑप्शन बी मिशन महाग्राम, ऑप्शन सी रुबन मिशन, ऑप्शन डी स्वच्छ भारत मिशन. याचा आन्सर आहे ऑप्शन ए मिशन मोसम. नंतरचा प्रश्न क्रमांक 2. भारतीय सेना दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 12 जानेवारी, ऑप्शन बी 15 जानेवारी, ऑप्शन सी 13 जानेवारी, ऑप्शन डी 16 जानेवारी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 15 जानेवारी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय लष्कराची स्थापना कोणत्या साली केली होती? ऑप्शन ए 1716, ऑप्शन बी 1766, ऑप्शन सी 1776, ऑप्शन डी 1786. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 1776. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4. टॉम ट्रॅफिक इंडेक्स 2025च्या अहवालानुसार वाहतुकीच्या दृष्टीने जगातील सर्वात स्लो शहर कोणते आहे? ऑप्शन ए वॉर्किला, ऑप्शन बी बोगोटा, ऑप्शन सी कार्टाजेना, ऑप्शन डी मेडेलिन. याचा आन्सर आहे ऑप्शन ए बॉर्किला. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. यावर्षी कितवा भारतीय सेना दिवस साजरा करण्यात येत आहे? ऑप्शन ए 65, ऑप्शन बी 67, ऑप्शन सी 77, ऑप्शन डी 87. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 77. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख अतिथी म्हणून कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारतात येणार आहेत? ऑप्शन ए कोलंबिया, ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन सी व्हिएतनाम, ऑप्शन डी इंडोनेशिया. याचा आन्सर आहे ऑप्शन डी इंडोनेशिया. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. ICCने डिसेंबर 2024 मधील प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर केला आहे? ऑप्शन ए जसप्रीत बुमराह, ऑप्शन बी पॅट कमिन्स, ऑप्शन सी डीन पीटरसन, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन ए जसप्रीत बुमराह. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. ICC चॅम्पियन हॉकी 2025 मध्ये किती संघ सहभागी होणार आहे? ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 6, ऑप्शन सी 8, ऑप्शन डी 10. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 8. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9. नुकतीच राष्ट्रीय हळद बोर्डाची स्थापना करण्यात आली असून त्यांचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे? ऑप्शन ए पियुष गोयल, ऑप्शन बी नरेंद्र मोदी, ऑप्शन सी देवेंद्र फडणवीस, ऑप्शन डी अजित पवार. याचा आन्सर आहे ऑप्शन ए पियुष गोयल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10. जगात हळद उत्पादन, वापर व निर्यातमध्ये अव्वल स्थानी कोणता देश आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी इस्राईल. याचा आन्सर आहे ऑप्शन ए भारत. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित मिशन मोसम उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या मिशन मोसमचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन ए भारताला हवामान सब्जी बनवणे, ऑप्शन बी भारताला हवामान स्मार्ट बनवणे, ऑप्शन सी वरीलपैकी दोन्ही, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन सी वरीलपैकी दोन्ही. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. मिशन मोसमला केंद्रीय मंत्रिमंडळाने कधी मंजुरी दिली होती? ऑप्शन ए सप्टेंबर 2024, ऑप्शन बी ऑक्टोबर 2024, ऑप्शन सी नोव्हेंबर 2024, ऑप्शन डी डिसेंबर 2024. याचा आन्सर आहे ऑप्शन ए सप्टेंबर 2024. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13. मिशन मोसमसाठी 2 वर्षासाठी किती तरतूद करण्यात आली आहे? ऑप्शन ए 1000 कोटी, ऑप्शन बी 2000 कोटी, ऑप्शन सी 3000 कोटी, ऑप्शन डी 200 कोटी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 2000 कोटी. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. जगातील स्लो शहर म्हणून चर्चा असलेले बार्कविला हे कोणत्या देशात आहे? ऑप्शन ए जर्मनी, ऑप्शन बी कोलंबिया, ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन डी अमेरिका. याचा आन्सर आहे ऑप्शन बी कोलंबिया. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. टॉम ट्रॅफिक इंडेक्स 2025च्या अहवालानुसार पहिल्या 10 स्लो शहरांमध्ये भारतातील किती शहरांचा समावेश आहे? ऑप्शन ए 1, ऑप्शन बी 2, ऑप्शन सी 3, ऑप्शन डी 4. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 3. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. जगातील एकूण हळद उत्पादनापैकी भारतात किती टक्के हळद उत्पादन आहे? ऑप्शन ए 60%, ऑप्शन बी 65%, ऑप्शन सी 70%, ऑप्शन डी 80%. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 80%. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. खो खो विश्वचषक 2025 मधील पहिला सामना कोणत्या देशाने जिंकला आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी नेपाळ, ऑप्शन सी भूतान, ऑप्शन डी इंडोनेशिया. याचा आन्सर आहे ऑप्शन ए भारत. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. ICCचा प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार महिला गटात कोणाला मिळाला आहे? ऑप्शन ए नाबेल सदरलँड, ऑप्शन बी दुती चंद, ऑप्शन सी हरमनप्रीत कौर,
ऑप्शन डी डायना एदल, याचा आन्सर आहे ऑप्शन ए नाबेल सदरलँड. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 19. नाबेल सदरलँड या कोणत्या देशाच्या खेळाडू आहेत? ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया, ऑप्शन बी नेदरलँड, ऑप्शन सी कोलंबिया, ऑप्शन डी नेपाळ, याचा आन्सर आहे ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझ्या वाचनात काही चूक वाटल्यास मला क्षमा असावी.